जनतेचा आधार, लेखणीची धार, आज की तेज खबर, आपले न्यूज चॅनल लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे. मराठा आरक्षणावर संवादातून तोडगा काढा. रामदास आठवले. कोल्हापुरात रिपाईंची महत्त्वपूर्ण बैठक. जागतिक बौद्ध धम्म परिषद व महाड सत्याग्रह शतकपूर्ती नियोजनाला वेग दिला. जातींचे वर्गीकरण करताना संबंधित समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा विचार व्हावा, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आगामी जनगणना लक्षात घेऊन प्रत्येक जातीला तिच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आणि आरक्षण मिळावे, असे त्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे यांनी एक पाऊल मागे घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सामंजस्याचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले. संवादातूनच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर तसेच महाड चौदार तळे सत्याग्रह शतकपूर्ती महोत्सवाच्या नियोजनासाठी सर्किट हाऊस येथे रिपब्लिकन पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटन बळकटीकरण, जनसंपर्क वाढविणे आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, उपाध्यक्ष दीपक भोसले, मातंग आघाडीचे अध्यक्ष अण्णा वायदंडे, कामगार आघाडीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे, बाळासाहेब वाशीकर, अविनाश शिंदे, जयसिंग पाढळीकर, सागर कांबळे, प्रवीण भाटणकर, अनिल कांबळे, वामन कांबळे, संजय उर्फ भोला माने सिद्नाळ यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी धम्म परिषद आणि महाड सत्याग्रह शतकपूर्ती वर्षानिमित्त राज्यभर विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी रिपाईन संघटना सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.